नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरला आपण प्रकरण 3 औद्योगिक पर्यावरण हे सुरू केले आहे. या प्रकरणातील पहिला जो मुद्दा होता तो म्हणजे भारताच्या औद्योगिक विकासात उद्योगांची भूमिका हा आपण अभ्यासला आहे. भारताच्या आर्थिक विकासामध्ये उद्योगधंद्यांनी कशा पद्धतीने योगदान दिले आहे याचा आढावा आपण मागच्या लेक्चरला घेतला होता. भारताच्या अर्थव्यवस्थेत राष्ट्रीय उत्पन्नात वाढ, दरडोई उत्पन्नात वाढ, समतोल प्रादेशिक विकास, आंतरराष्ट्रीय व्यापारातील स्थान इत्यादी दृष्टीने उद्योगधंद्यांना असलेले महत्त्व आपण अभ्यासले. आजच्या लेक्चरमध्ये आपण जो दुसरा मुद्दा अभ्यासणार आहोत तो म्हणजे 1991चे औद्योगिक धोरण. विद्यार्थी मित्रांनो, भारताने स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आर्थिक विकासासाठी नियोजनाचा स्वीकार केला. नियोजन काळात पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून औद्योगिक विकासासाठी अनेक प्रयत्न केले. औद्योगिक धोरणाच्या माध्यमातून औद्योगिक विकासासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या. उदाहरणार्थ, दुसरी पंचवार्षिक योजना ही उद्योगधंद्यांवर केंद्रित होती. या योजनेमध्ये मोठे अवजड पायाभूत उद्योगांच्या विकासावर सरकारने भर दिला. असे असले तरी स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या कालावधीमध्ये देशातील औद्योगिक क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात सरकारी नियंत्रण, बंधने, परवाना यासारख्या पद्धतींमुळे औद्योगिक क्षेत्रामध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे 1990-91 मध्ये भारताच्या आर्थिक विकासाचा दर हा ऋणात्मक झाला होता. देशात दारिद्र्य, बेकारी, आर्थिक विषमता, चलनवाढ यासारख्या प्रश्नांनी उग्र रूप धारण केले होते. वित्तीय असमतोल वाढला होता. देशांतर्गत तसेच विदेशी कर्जात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. अयोग्य औद्योगिक धोरणे, शेती क्षेत्रातील वाढते अनुदान, आखाती देशांमध्ये युद्धामुळे तेलाचे वाढलेले प्रचंड भाव इत्यादी कारणामुळे भारतीय अर्थव्यवस्था आर्थिक संकटात सापडली. या आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी भारत सरकारने 24 जुलै 1991 मध्ये नवीन आर्थिक धोरणाचा स्वीकार केला. हा सुधारणा कार्यक्रम उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण, बाजारीकरण आणि आधुनिकीकरण या संकल्पनांवर आधारित आहे. नव्या आर्थिक सुधारणा कार्यक्रमात सरकारने औद्योगिक धोरण, सार्वजनिक क्षेत्र, राजकोषीय धोरण, चलनविषयक धोरण, आयात-निर्यात धोरण आणि विदेशी गुंतवणुकीबाबतच्या धोरणात आवश्यक ते बदल करून भारतीय अर्थव्यवस्थेला जागतिकीकरणाच्या प्रवाहात सामील करण्यावर भर दिलेला दिसून येतो. औद्योगिकीकरण म्हणजे काय हे आता आपल्याला पाहायचं आहे. औद्योगिक धोरण म्हणजे देशातील उद्योगांचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी सरकारने आखलेले व कार्यवाहीत आणलेले निर्णय होय. औद्योगिक धोरणाच्या माध्यमातून किंवा त्याच्या अभ्यासावरून आपल्याला औद्योगिकीकरणाचे स्वरूप, उद्दिष्टे, मार्ग व पद्धती, उद्योगांची मालकी, व्यवस्थापन, कामगार मालक संबंध, देशातील मोठे, मध्यम व लहान अशा सर्वच प्रकारच्या उद्योगासंदर्भातील सरकारची भूमिका काय आहे याची माहिती मिळते. आता आपण 1991च्या औद्योगिक धोरणाची उद्दिष्टे पाहणार आहोत. 24 जुलै 1991 रोजी तत्कालीन पंतप्रधान श्री पी.व्ही. नरसिंह राव यांच्या सरकारने नवीन औद्योगिक धोरण जाहीर केले. या धोरणाची जी काही प्रमुख उद्दिष्टे आहेत ती पुढील प्रमाणे. पहिलं जे उद्दिष्ट आहे ते म्हणजे औद्योगिक क्षेत्रातील उणिवा कमी करून औद्योगिक विकासाची गती वाढविणे. दुसरं जे उद्दिष्ट आहे ते म्हणजे भारतीय औद्योगिक क्षेत्राला अनावश्यक नियंत्रणे आणि नोकरशाहीच्या कचाट्यातून मुक्त करणे. तिसरं जे उद्दिष्ट आहे ते म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेची जागतिक अर्थव्यवस्थेची सांगड घालणे. म्हणजेच
भारतीय अर्थव्यवस्था जी पूर्वी बंदिस्त होती ती मुक्त करणे, खुली करणे. चौथं जे उद्दिष्ट आहे ते म्हणजे परकीय प्रत्यक्ष गुंतवणुकीवरील निर्बंध कमी करणे. पाचवं उद्दिष्ट आपल्याला सांगता येतं या औद्योगिक धोरणाचं ते म्हणजे भारतीय उद्योगांची उत्पादन क्षमता, कार्यक्षमता वाढवून त्यांना अधिक स्पर्धाक्षम बनविणे. प्रादेशिक असमतोल दूर करणे. सातवं जे उद्दिष्ट आहे ते म्हणजे स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी शोध आणि संशोधनास चालना देणे. त्याचबरोबर मक्तेदारी नियंत्रण, सार्वजनिक क्षेत्रातील जे उद्योगधंदे तोट्यात चालत आहे त्यांचे खाजगीकरण करून त्यांची उत्पादन क्षमता वाढविणे. उद्योग क्षेत्रासाठी जी परवाना पद्धती आहे ती संपुष्टात आणणे. जलद गतीने औद्योगिक आणि आर्थिक विकास घडवून आणणे यासारखी महत्त्वाची उद्दिष्टे आपल्याला 1991च्या औद्योगिक धोरणाची दिसून येतात. आता आपण 1991च्या औद्योगिक धोरणाची महत्त्वाची वैशिष्ट्ये किंवा या धोरणातील प्रमुख तरतुदी कोणत्या आहेत त्या पाहणार आहोत. पहिलं जे महत्त्वाचं वैशिष्ट्य किंवा या धोरणातील तरतूद आहे ती म्हणजे औद्योगिक परवाना धोरणात बदल. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतामध्ये एखादा उद्योग स्थापन करायचा असेल तर त्या उद्योजकाला अनेक संस्थांकडून परवानग्या मिळवाव्या लागत होत्या. त्यामुळे उद्योग उभारणीत अडचणी येत होत्या. अनावश्यक त्यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांचा हस्तक्षेप होता. त्यामुळे भ्रष्टाचार, लाचलुचपत यासारखे प्रश्न सार्वजनिक क्षेत्रामध्ये निर्माण झालेले होते. नवीन औद्योगिक धोरणाने मात्र परवाना पद्धती रद्द केली. पर्यावरण, देशाचे संरक्षण आणि आर्थिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे फक्त 18 उद्योग सार्वजनिक क्षेत्रामध्ये राखीव ठेवण्यात आले. इतर कोणत्याही उद्योगासाठी परवान्याची आवश्यकता राहणार नाही असे 1991च्या औद्योगिक धोरणाने जाहीर केले. नवीन औद्योगिक धोरणाने शस्त्रास्त्र निर्मिती, अणुशक्ती, खनिज तेल, रेल्वे, कोळसा, तांबे, शिसे, जस्त इत्यादींचे उत्पादन सार्वजनिक क्षेत्रासाठी राखून ठेवले. याबरोबरच 10 लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या शहरांमध्ये उद्योग स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारची कोणत्याही परवानगीची आवश्यकता राहणार नाही असे स्पष्ट करण्यात आले. दुसरं या धोरणाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे परकीय गुंतवणुकी संबंधीचे धोरण. भारतामध्ये 1991 पूर्वी परकीय गुंतवणुकीस वर निर्बंध होते. परकीय गुंतवणुकीस अनेक समस्या या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. भारतातील भांडवलाचा अभाव, मागास तंत्रज्ञान आणि विदेशी चलनाची टंचाई दूर करण्यासाठी नवीन धोरणात परकीय गुंतवणुकी संबंधी जे धोरण आहे ते बदलण्यात आले. भारतातील निवडक व महत्त्वाच्या उद्योगात 51% परकीय गुंतवणुकीस मान्यता देण्यात आली. 34 उद्योगांची यादी सन 1991च्या धोरणात देण्यात आले असून या उद्योगात 51% परकीय गुंतवणुकीस सरकारची परवानगी घेणे आवश्यक राहणार नाही असे जाहीर करण्यात आले. या गुंतवणुकीच्या रकमेतून कच्चा माल व यंत्रसामग्रीची आयात जर उद्योजकाने केली असेल तर त्यासाठी देखील सरकारच्या परवानगीची आवश्यकता राहणार नाही असे या धोरणाने स्पष्ट केले. या धोरणाचं आपल्याला तिसरं वैशिष्ट्य पाहायचं आहे ते म्हणजे परकीय तंत्रज्ञान. उच्च, आधुनिक आणि प्रगत तंत्रज्ञानाशिवाय औद्योगिक प्रगतीचा वेग वाढत नाही हे सरकारने ओळखून परकीय तंत्रज्ञानाची आयात खुली केली. नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी भारतीय कंपन्यांना परकीय कंपन्यांशी तांत्रिक सहयोग करार करण्याची परवानगी 1991च्या औद्योगिक धोरणाद्वारे देण्यात आली. निर्यात व्यापाराला प्रोत्साहन मिळेल असे तंत्रज्ञान
यंत्रसामग्री आयात करण्यासाठी सरकारच्या मंजुरीची आवश्यकता राहणार नाही असे देखील या धोरणाने स्पष्ट केले. या धोरणाचं चौथं वैशिष्ट्य किंवा या धोरणातील चौथी जी महत्त्वाची तरतूद आहे ती म्हणजे सार्वजनिक क्षेत्राची व्याप्ती कमी करण्यात आली. 1991च्या औद्योगिक धोरणात सार्वजनिक क्षेत्राची व्याप्ती कमी करण्यावर भर देण्यात आला. पूर्वी सार्वजनिक क्षेत्रासाठी 19 उद्योगधंदे राखीव यादीत ठेवण्यात आले होते. मात्र या धोरणाने ही संख्या 8 पर्यंत कमी केली. संरक्षण सामग्री, अणुशक्ती, रेल्वे वाहतूक, कोळसा इत्यादी 8 उद्योग वगळता इतर उद्योग खाजगी क्षेत्राला सुरू करता येईल असे जाहीर करण्यात आले. सार्वजनिक क्षेत्रातील आजारी उद्योगांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी औद्योगिक आणि वित्तीय पुनर्रचना महामंडळाकडे सोपविले जातील. तसेच सार्वजनिक उद्योगातील जनतेचा सहभाग वाढविण्यासाठी या उद्योगातील काही भाग भांडवल, म्युच्युअल फंड, वित्त संस्था, सर्वसामान्य जनता आणि कामगारांना विकले जाईल असे देखील स्पष्ट करण्यात आले. पाचवा महत्त्वाचा जो मुद्दा किंवा या धोरणातील तरतूद आहे ती म्हणजे मक्तेदारी आणि निर्बंधात्मक व्यापार व्यवहार कायदा. मक्तेदारी नियंत्रणासाठी भारतामध्ये 1970 पासून अस्तित्वात असलेल्या कायद्यात 1991च्या नवीन औद्योगिक धोरणाने शिथिलता आणण्यात आली. पूर्वी या कायद्यानुसार नवीन उद्योगांची स्थापना, उद्योगांचा विस्तार, विलिनीकरण, संचालकांची नेमणूक, उद्योगांचा ताबा घेणे इत्यादींसाठी सरकारची परवानगी घ्यावी लागत असे. नवीन औद्योगिक धोरणाने भांडवल गुंतवणुकीऐवजी उत्पादन प्रमाण हा नवीन निकष मक्तेदारी ठरविण्यासाठी स्वीकारला. एकूण उत्पादनाच्या 25% किंवा त्यापेक्षा जास्त उत्पादन ज्या विशिष्ट उद्योगाचे असेल त्या उद्योगाला मक्तेदार समजण्यात येईल असे या धोरणाने स्पष्ट केले. या धोरणातील 6वी जी तरतूद आहे ती महत्त्वाची म्हणजे लघु आणि कुटीर उद्योगांबाबत या धोरणाने जे काही निकष सांगितले ते. उदाहरणार्थ बघा, भारतीय अर्थव्यवस्थेतील लघु आणि कुटीर उद्योगांची भूमिका अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्यांना उत्तेजन देण्यासाठी, त्यांचा विकास आणि विस्तार होण्यासाठी भारत सरकारने 6 ऑगस्ट 1991 मध्ये नवीन लघुउद्योग क्षेत्रासाठी औद्योगिक धोरण जाहीर केले. यापूर्वी लघुउद्योगांसाठी जे धोरण होते ते औद्योगिक धोरणाचा एक भाग होते. म्हणजे औद्योगिक धोरणामध्येच लघु उद्योग क्षेत्रासाठीच्या तरतुदी समाविष्ट असायच्या. परंतु 1991 मध्ये सरकारने लघुउद्योग क्षेत्रासाठी स्वतंत्र असं धोरण जाहीर केलं. नवीन औद्योगिक धोरणात लघु उद्योगातील भांडवल गुंतवणूक मर्यादा 35 लाख रुपयांवरून 60 लाख रुपये, तर सहाय्यक उद्योगातील भांडवल गुंतवणूक मर्यादा 45 लाख रुपयांवरून 75 लाख रुपयांपर्यंत वाढवली. अतिलहान उद्योग, लघु उद्योग आणि कुटीर उद्योगांच्या विकासासाठी या धोरणात अनेक उपाययोजना करण्यात आल्या. यामध्ये वित्तपुरवठा, कच्चा माल, तंत्रज्ञान, बाजारपेठांच्या सोयी, उद्योगांचे आधुनिकीकरण, औद्योगिक वसाहतींची स्थापना, विविध मंडळांची व संस्थांची निर्मिती इत्यादींचा समावेश आहे. इतर उद्योगांना लघु उद्योगात 24% भांडवल गुंतविण्यास परवानगी देण्यात आली. समतोल प्रादेशिक विकासाची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मागासलेल्या भागात लघुउद्योग सुरू व्हावेत म्हणून अशा प्रदेशातील लघुउद्योगांना अनेक सोयी सवलती, प्रोत्साहने दिली जातील असे 1991च्या औद्योगिक धोरणाने जाहीर करण्यात आले. त्यानंतर या धोरणातील 7वी जी महत्त्वाची तरतूद आहे ती म्हणजे उद्योगांच्या स्थान निश्चिती संबंधी धोरणात उदारता. 1991 पूर्वीच्या औद्योगिक धोरणानुसार कोणता उद्योग कोठे सुरू करावा याबाबत सरकारी नियम, कायदे, तरतुदी, परवानगी यासारख्या अटींचे
पालन उद्योजकांना करावे लागत होते. 1991च्या औद्योगिक धोरणाने स्थान निश्चितीच्या संबंधित असलेल्या तरतुदी शिथिल केल्या. 10 लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ठिकाणी उद्योगधंदे सुरू करण्यास सरकारच्या परवानगीची गरज राहणार नाही. तसेच 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्येच्या शहरापासून 25 किलोमीटर पुढील किंवा लांब भागात सरकारच्या परवानगीशिवाय उद्योगांची स्थापना करता येईल. उद्योगांचे विकेंद्रीकरण करण्याच्या दृष्टीने मागासलेल्या भागात उद्योगधंदे वाढावेत यासाठी उद्योगांना कच्चा माल, सवलतीच्या दरात कर्ज पुरवठा, उद्योग स्थापन करण्यासाठी विकसित भूखंड, वीज दर सवलत, पाणी पुरवठा, वाहतूक व दळणवळणाच्या सोयी व इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील असे या धोरणाने जाहीर केले. त्यानंतर आपल्याला आता पुढचा मुद्दा अभ्यासायचा आहे, तो म्हणजे 1991च्या औद्योगिक धोरणाचे मूल्यमापन. 1991चे औद्योगिक धोरण अगोदरच्या औद्योगिक धोरणापेक्षा वेगळे आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काळातील औद्योगिक धोरणांचे वैशिष्ट्य म्हणजे या धोरणांनी सार्वजनिक क्षेत्राला दिलेले झुकते माप तर खाजगी क्षेत्रावर अनेक जाचक लादलेले निर्बंध हे आपल्याला सांगता येते. परंतु नवीन औद्योगिक धोरणाने खाजगी क्षेत्रावरील सर्वच बंधने काढून टाकली आहे. आर्थिक विकासाच्या प्रक्रियेतील सार्वजनिक क्षेत्राबरोबरच खाजगी क्षेत्राची भूमिका देखील या धोरणाने मान्य केली. परिणामी भारतातील औद्योगिक उत्पादनात वाढ, परकीय गुंतवणुकीत वाढ, परकीय चलन साठ्यात वाढ, राष्ट्रीय उत्पन्नात वाढ, रोजगार निर्मितीत वाढ, नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब असे सकारात्मक परिणाम, असे अनुकूल परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर झाले. असे असले तरी नवीन औद्योगिक धोरणामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर अनेक प्रश्न उभे राहिलेले दिसून येतात. ते म्हणजे सार्वजनिक क्षेत्राचा संकोच, मोठ्या उद्योगांवरील निर्बंध कमी केल्याने त्याचा प्रतिकूल परिणाम लघुउद्योग क्षेत्रावर झाला आहे. मक्तेदारी प्रतिबंधक कायदा शिथिल केल्यामुळे संपत्तीचे केंद्रीकरण वाढून आर्थिक विषमतेत वाढ झाली आहे. भांडवलप्रधान उच्च तंत्रज्ञानाच्या वापरामुळे उद्योगांच्या उत्पादन क्षमतेत वाढ झाली, पण बेकारीचा प्रश्न गंभीर बनला. त्यामुळे सरकारने वेळोवेळी गरजेनुसार औद्योगिक धोरणात बदल करणे आवश्यक आहे असे आपल्याला म्हणता येते. यानंतर आपल्याला पुढचा जो मुद्दा अभ्यासायचा आहे तो म्हणजे उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण या संकल्पना. 1991 मध्ये भारत सरकारने स्वीकारलेले नवीन औद्योगिक धोरण उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण या 3 महत्त्वाच्या संकल्पनांवर आधारित आहे. हे आपण अगोदर अभ्यासलेले आहे. आर्थिक सुधारणांचे स्वरूप समजून घेण्यासाठी या संकल्पनांची माहिती घेणे आपल्या दृष्टीने आवश्यक आहे. यामधील पहिली महत्त्वाची संकल्पना म्हणजे उदारीकरण. तिला आपण लिबरलायझेशन असं म्हणतो. उदारीकरण ही नवीन आर्थिक धोरणातील एक महत्त्वाची संकल्पना आहे. उदारीकरण म्हणजे अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रांमधील कायदे, नियम, अटी, शर्ती, नियंत्रणे व निर्बंध कमी करणे किंवा रद्द करणे होय. आर्थिक उदारीकरणात गुंतवणूक, आयात व उत्पादनावरील अनावश्यक बंधने, परवाने व नियंत्रणे काढून टाकणे अभिप्रेत आहे. सरकारचा अर्थव्यवस्थेतील हस्तक्षेप कमी करणे, सार्वजनिक क्षेत्रात खाजगी क्षेत्राचा सहभाग वाढविणे, स्वदेशी गुंतवणूक आणि परकीय गुंतवणूक असा भेदभाव न करणे, परवाना पद्धती नाहीशी करणे, आर्थिक निर्णय प्रक्रियेतील लाल फितीचा कारभार, दिरंगाई व भ्रष्टाचार कमी करणे, उद्योगांना बाजारात प्रवेश करण्याचे व बाहेर पडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देणे म्हणजे उदारीकरण होय. भारताने 1991 नंतर जे नवीन आर्थिक धोरण स्वीकारलं त्याला अनुसरून भारतीय अर्थव्यवस्थेत उदारीकरण घडवून आणण्यासाठी अनेक प्रयत्न केल्याचे दिसून येते. ते म्हणजे परकीय गुंतवणूक संवर्धन मंडळाची स्थापना, मक्तेदारी नियंत्रण कायदा,
आयात निर्यात यावरील निर्बंध कमी करणे, व्याज दरावरील नियंत्रणे कमी करणे, कर पद्धतीत सुसूत्रता, त्यानंतर रुपयाची परिवर्तनीयता, फेरा कायद्याऐवजी फेमा कायदा यासारखे अनेक प्रयत्न भारत सरकारने केले आहेत. त्यानंतर दुसरी महत्त्वाची संकल्पना आपल्याला जी अभ्यासायची आहे ती म्हणजे खाजगीकरण. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये संरचनात्मक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने सरकारने स्वीकारलेल्या संरचनात्मक समायोजन कार्यक्रमाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे खाजगीकरण होय. खाजगीकरणाचा अर्थ आपल्याला असा सांगता येतो, खाजगीकरण म्हणजे मालकी हक्काचे सार्वजनिक क्षेत्रातून खाजगी क्षेत्राकडे हस्तांतरण होय. तसेच मालकी हक्क बदलून किंवा मालकी हक्क न बदलता खाजगी व्यवस्थापन व नियंत्रणाला मान्यता देणे होय. खाजगीकरणाच्या संकल्पनेत सरकारी उद्योगांची मालकी व व्यवस्थापन खाजगी व्यक्ती किंवा संस्थेकडे हस्तांतरित करणे, सरकारचा आर्थिक व्यवहारातील सहभाग कमी करणे, सरकारी उद्योगातील किमान 50% समभाग किंवा भागभांडवल खाजगी क्षेत्राकडे हस्तांतरित करणे आणि खाजगी क्षेत्राला सार्वजनिक क्षेत्राचे अधिकार सोपविणे यासारख्या गोष्टींचा खाजगीकरणामध्ये समावेश होतो. भारत सरकारने 1991 नंतरच्या काळात सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगातील निर्गुंतवणुकीला चालना दिली. सरकारने 1991-92 मध्ये निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून 3037.74 कोटी रुपये उत्पन्न मिळवले. त्यानंतरच्या काळात त्यात सतत वाढ होत जाऊन आपल्याला 2017-18 मध्ये ते 50,000 कोटींपर्यंत वाढल्याचे दिसते. याबरोबरच आजारी उद्योगांसंबंधीचे निर्णय घेण्यासाठी हे उद्योग औद्योगिक वित्त पुनर्रचना मंडळाच्या अधिकार क्षेत्रात आणण्यात आले. 1991च्या औद्योगिक धोरणाने केवळ 8 उद्योग राखीव ठेवण्यात आले. पुढे 1993 मध्ये ही संख्या 6 पर्यंत कमी करण्यात आली. त्यामुळे खाजगी क्षेत्रातील उद्योगधंद्यांच्या विकासाला आणि पर्यायाने भारताच्या औद्योगिक विकासाला गती आणि चालना मिळाल्याचे आपल्याला दिसून येते. त्यानंतर आपल्याला तिसरी आणि शेवटची महत्त्वाची संकल्पना अभ्यासायची आहे ती म्हणजे जागतिकीकरण. जागतिकीकरण ही एक व्यापक संकल्पना आहे. जागतिकीकरण म्हणजे व्यापार, वित्त, रोजगार, तंत्रज्ञान, दळणवळण इत्यादी क्षेत्रामध्ये होणारे एकत्रीकरण होय. जगातील सर्वच देशांची एकच मोठी बाजारपेठ निर्माण करण्याची प्रक्रिया म्हणजे जागतिकीकरण होय. त्याला आपण ग्लोबलायझेशन असं देखील म्हणतो. भारताने जागतिकीकरणाचा भाग म्हणून सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांचे खाजगीकरण करणे, परकीय प्रत्यक्ष गुंतवणुकीसाठी विविध क्षेत्रे खुली करणे, आयातीवरील निर्बंधांमध्ये घट, लघुउद्योगांसाठी राखीव उत्पादनांच्या संख्येत घट, करांच्या दरात घट, रुपयाची परिवर्तनीयता यासारखे धोरणात्मक निर्णय घेतले आहेत.